नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण गाजरापासून केक बनवणार आहोत। तर केक बनवण्यासाठी लागणार आहे बटर, गव्हाचं पीठ, गाजर, 1 वाटी साखर, इनो, खाण्याचा सोडा आणि हे दूध। चला तर आता बनवूया। हे दूध मी असं घट्ट मलाईदार दूध आहे, हे गरम करून घेतलं। यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊ आणि बटर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। बघा, आपलं दूध, साखर आणि बटर हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। याला आपण 10 मिनिटं बाजूला ठेवू आणि पुढची प्रोसेस करू। आता एक भांडं घेऊ, त्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ टाकून घेऊ। त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकू। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। आता यामध्ये आपण खिसलेलं गाजर टाकून घेऊ। आता यामध्ये आपण हे दूध, बटर हे मिक्स केलेलं हे टाकून घेऊ। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे बघा, आपलं आता केकचं बॅटर असं रेडी झालंय। आता याला 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवू। मी इथे इडली पात्र प्रीहीट करायला ठेवलं आहे। आता केक बनवण्यासाठी ही लागणारी केकची प्लेट आहे। तर याला मी थोडंसं तेल लावून घेते। तुमच्याकडे बटर पेपर असला तर तो पण लावून घेऊ शकता। यावर थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे मी। गव्हाचं पीठ टाकून असं सगळीकडे पसरवून घ्यायचं। हे बघा, असं 10 मिनिटं झाली। आता आपण केक बनवायला घेऊ। तर यामध्ये आता मी इनो टाकते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। एकाच डायरेक्शन आपल्याला फिरवायचं आहे। बघा, आपलं केकचं बॅटर रेडी झालं आहे। आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही यामध्ये टुटी फ्रुटी पण ॲड करू शकता, काजू, बदाम, पिस्ता हवं ते ॲड करू शकता। आता ही प्लेट आपण इडली पात्रामध्ये ठेवू। मी यावर बदामाचे काप काही टाकले आहेत। तुम्ही आता हा केक झाकून ठेवून कमी गॅसवर 40 ते 50 मिनिटं असं शिजू द्यायचं आहे। मध्ये उघडायचं नाही। 40 ते 50 मिनिटं झाल्यावरच उघडायचं झाकण। 50 मिनिटं झाली आहेत। आता आपण आपला केक चेक करू, झालाय का नाही ते। बघा, व्यवस्थित असं शिजला आहे आपला केक। चाकूला काहीच लागलं नाही। आता हा केक थंड झाला की मग आपण बाहेर काढू।